आईची तब्येत कशी आहे? सर्जरी सांगितली अर्जंट, पण सर्जन अवेलेबल नाहीये. अगं मग मेहताला कॉल कर ना, तो असेल. अरे फोन केला ते उचलत नाहीयेत फोन. अरे बापरे, मग आता? आधी गेलाय, त्याच्या ओळखीचे कोणीतरी डॉक्टर अभ्यंकर म्हणून आहेत, त्यांना घेऊन येतोय तो. त्यांचाही फोन लागत नाहीये खरं तर. काय आत्ता? इतक्या रात्री काय तो त्यांना घरून घेऊन येणार आहे? कदाचित. बरं दिसत नाही ना ते. पण तो ऍटलीस्ट ट्राय तरी करतोय. पेशंटचा जीव महत्वाचा का फॉर्मॅलिटी? अगं नाही, मी तसं म्हणत नव्हतो, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाहीये ना, मग तो कसा घेऊन येणार त्यांना? आधी काहीही करेल. वेळ पडली ना तर डॉक्टर अभ्यंकरांना उचलून घेऊन येईल तो, पण तो येईल, मला माहितीये. आता आईची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू व्हायला हवी. बस.
तुझा हात आहे. भिजलो होतो जिथे सोबतीने, भिजलो होतो जिथे सोबतीने, तिथे अजूनही बरसात आहे. अजूनही बरसात आहे. चांगलं झालं ऑपरेशन. डोंट वरी. थँक्यू डॉक्टर. हो थँक्स कशाला, पण पेशंट लकी आहे. तुम्ही आणि तुमचे मिस्टर दोघेही डॉक्टर असल्यामुळे तुम्ही वेळेवरती आईना ऍडमिट केलं आणि तुमचे मिस्टर वेळेवरती मला इथे घेऊन आले. अपेंडिक्स जर बर्स्ट झाला असता तर खूप कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले असते. चान्सेस ऑफ सेप्टिसिमिया. थँक गॉड तसं काहीही झालेलं नाही. नाही नाही तसं नाहीये. म्हणजे ते यांचे मिस्टर नाही आहेत, कलिग आहेत. हो आय एम सॉरी, पण यांची खूप मदत झाली आहे तुम्हाला. एवढ्या रात्री पावसात ते मला इथे घेऊन आले. गुड. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. चला मी तुम्हाला सोडायला येतो. अहो नाही, त्याची काही गरज नाही. माझी गाडी येईलच आता. उद्या मी येईनच पेशंटला बघायला. काही असेल तर फोन करा. टेक केअर. आधी अरे जरा बोल. कुठे गेला हा मुलगा? मला बोलायचं होतं त्याच्याशी. हो ना, कुठे गेले असतील आधी दादा? तुझं काय आहे बावळट? नाही काही नाही मॅम, फोन करून बघा ना. मग जा ना, फोन आण ना, जा. आणते. हे बावळट हिला काढून टाकलं पाहिजे. गेला कुठे हा? बाकी काही नाही रे. आईला शुगर असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होतील की काय अशी भीती वाटत होती. आणि डॉक्टर, तुम्ही वेळेत धावपळ केली त्यामुळे थोडक्यात निभावलं. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. प्लीज असं म्हणू नका. एवढं तर करायलाच पाहिजे ना. नाही डॉक्टर, तरी सुद्धा थँक्यू. प्लीज. यू मोस्ट वेलकम. आणि मी आहे, काहीही लागलं तरी काळजी करू नका. डॉक्टर, तुमचा खूप वेळ घेतला आम्ही. नाही हो, खरंच असं काही नाही. आधी राज, मला काय म्हणू सुचत नाहीये खरंच. थँक्यू सोडून काही म्हण. तुला उशीर होत असेल ना, घरी तुझी बायको वगैरे वाट बघत असतील. मग जाऊ का? अरे नाही, म्हणजे मला ऑकवर्ड होतंय खूप ऍक्च्युली. ऑलमोस्ट रात्र गेली अख्खी. उद्या पुन्हा तुला क्लिनिक असेल. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. काळजी करू नकोस. काकू लवकर रिकवर होतील. डॉक्टर, तुमच्यासारखे लोक आजूबाजूला आहेत, मग कसली काळजी. मी उद्या येऊन जाईल. बाय. हा आधी कुठून टपकला मध्येच, काही कळत नाही. आता जास्त वेळ घालवायला नको. काकू रिकवर झाल्या की लगेच मीराला प्रपोज करतो. निखिल, तू होतास म्हणून जरा आधार वाटला रे बाबा. अहो काका, असं काय करता? मी काय कोणी परका आहे का? आणि तुम्ही आता इथे थांबून काय करणार आहात? तुम्ही पण घरी जा ना. नाही नको, मी थांबतो ना इथे. हो असं काय करता मीरा? बाबा खरंच जा तुम्ही. आम्ही दोघं आहोत ना इथे. तुम्ही थांबून काय करणार आहात?
आणि तशी आई शुद्धीवर नाही आली अजून. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी या. मी जातो, पण इथे ओके आहे ना सगळं? सगळं ओके बाबा. आता फक्त आईची जखम लवकरात लवकर भरून यावी एवढंच. बाकी आपण करावं असं काही नाहीये आता. आणि मी आहे ना मीरा बरोबर. आई ग, डॉक्टर आदिराज गेले तेव्हा लक्षात यायला पाहिजे होतं, त्यांच्याबरोबरच निघाला असता तुम्ही. कशाला? मी आहे ना, मी बाबांना घरी सोडून येतो. आलो लगेच. तू थांब. चला काका, चला. मी आलोच. चला काका. आई ग, बाबा फोन विसरले. पण बाबांचा फोन नाहीये हा. निखिलचा नाही. मग आधीचा फोन आहे का हा? हो, आधीचाच बहुतेक. हॅलो हॅलो आदी, अरे एवढ्या रात्री कुठे निघून गेलास तू? आणि मला न सांगता कसा निघून गेलास? हा, काळजी करत बसले ना मी इकडे. बर ते जाऊ दे, आता येणारच कधी ते सांग. आदी, हॅलो. हॅलो, डॉक्टर इकडे फोन विसरून गेलेत हॉस्पिटलमध्ये. त्यांना एक निरोप द्याल का प्लीज? मी उद्या सकाळी त्यांचा फोन त्यांना आणून देईन. असा कसा फोन विसरला? ठीक आहे, मी सांगते त्याला. हा, तुम्ही कोण बोलताय पण? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, कट केलं. काय आजकालच्या मुली आहेत ना, सगळं अर्धवट बोलतात अगदी. ए, झोपते काय? मॅम, तुम्ही पण झोपा ना. चला. ए शहाणे, तुला झोपायचंय ते सांग ना. माझ्या डोक्याला ना काळज्या असतात अनेक. तुला डोकं नाहीये ना? मग जाऊन झोप जा. जा, जाऊन झोप. खरंच? बावळट, काढून टाकलं पाहिजे हिला. आई, आधी तू अजून जागी आहेस? तुझीच वाट बघत होते बाळा. का तू जागरण करतेस? तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल. ते जाऊ दे सगळं आधी, पण तुझा फोन हॉस्पिटलमध्ये विसरलाय. कळलंय का तुला? अरे देवा, थांब मी जाऊन घेऊन. नाही, आत्ता नाही जायचं. अगं, रस्ता निसरडा झालाय, रात्रीचं जायचं नाही आधी. बरं ठीक आहे, आता नाही जात. हा, आणि होतास कुठे इतका वेळ पण? अगं, हॉस्पिटलमध्ये होतो. तू सुद्धा म्हणालीस ना आता. अरे तसं नाही, म्हणजे एकटाच कुठे भटकत असतोस बाळा? बरं आहेस ना तू? आधी कसली व्यसनं वगैरे नाही ना लागली तुला? आई, तू काही काय बोलतेस? मग पुण्यात परत आलायस म्हणून त्या चेटकिणीची जास्त आठवण येते का तुला? आई, तुला माझ्यापेक्षा ना तिची जास्त आठवण येते. तुला ती स्वप्नात वगैरे येत नाही ना? तुझ्या नाही ना स्वप्नात येते? नक्की ना आधी?
नाही येते. मी जाऊ झोपायला? नाही, थांब आधी, थांब आधी. मला खरं खरं प्रामाणिकपणे सांगायचं, अजूनही त्या मुलीवरती प्रेम करतोस तू? आधी स्पष्टपणे सांग, तू खरंच तिला विसरलेला नाहीयेस का अजून? अरे त्या वेळेला सतत सतत सायकेट्रिस्ट कडे जायला लागायचं तुला. कसली कसली ट्रीटमेंट घेत होतास, विसरलास? तुझी मानसिक अवस्था सुद्धा ठीक नव्हती. हे कुणामुळे सगळं आधी? त्या मुलीमुळे ना? तरीही विसरला नाहीस तिला. अरे कशाला आठवण काढतोयस तिची? आधी तू जर काही बोलला नाहीस तर मी असं समजेन की मी जे बोलतेय ते सगळं खरंय. कारण तुला मुली बघायच्या नाहीये, तुला लग्न करायचं नाहीये, म्हणजे या सगळ्याला ती मुलगीच कारण आहे, हो ना? आई प्लीज हळू बोल. आणि मला लग्न करायचं नाही याचं कारण ती मुलगी नाही. मला भीती वाटते. ही असली नाती नकोशी वाटतायत मला, कारण ती टिकत नाहीत असं वाटतं मला. म्हणजे तेच रे बाबा, तोच अर्थ आहे. अरे काय एवढ्या मोठ्याने काय बोलताय? झोपण झाली माझी. वेळ काय, वाजले किती? तू कुठे बाहेर निघालायस का? नाही नाही, निघाला नाहीये, आत्ता आलाय परत. न सांगताच गेला होता. काळजीने जीव हैराण झाला होता माझा. कोणी पेशंट आहे, इमर्जन्सी? नाही, माझ्या एका कलिगची आई, तिला अपेंडिसायटिसचा अटॅक आला होता म्हणून जरा मदत करायला गेलो होतो. व्हॉट? अपेंडिसायटिस? तू ना दुसऱ्याला फक्त अशी मदत वगैरे करत राहा. अरे मग ते क्लिनिक कशासाठी उघडलंयस तू? त्याच्याऐवजी एखादा सेवाश्रम वगैरे उघडायचा ना. आदिराज, अरे असा वेळी अवेळी कोणाच्याही मदतीला जात जाऊ नकोस. असा सहज अवेलेबल होत जाऊ नकोस. अशानं तुझी किंमत राहत नाही. लोकांना वाटलं पाहिजे की तू अत्यंत बिझी डॉक्टर आहेस, मग किंमत वाढेल तुझी. त्या बाई त्रासात आहेत हे कळल्यानंतर सुद्धा मी जायचं नाही. अपेंडिसायटिस, गायनॅकचं काय काम होतं तिथे एवढं धावून जाणे इतकं? आलो काकांना सोडून घरी. थँक्स. हे बघ मीरा, तू आता काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित. आणि तुला कधी खचल्यासारखं वाटलं तर मला फोन करत जा, आता केलंस तसा. तुम्ही सगळे नसतात तर मी एकटीने काय केलं असतं? तुला माहिती आहे, अशा वेळेस कळतं की आपल्याकडे किती डिग्र्या वगैरे असल्या ना त्याचा काही उपयोग नसतो. इमर्जन्सीला आपली माणसंच लागतात. पण मी आहे ना, कधी तू म्हणशील तेव्हा, तू म्हणशील तिथे. खरं तर क्लिनिकमध्ये इतके वेळा इतके पेशंट्स बघितलेत. डॉक्टर्स होत रे आपण. पेशंटला होणारा त्रास, त्यांचं विवळणं, त्यांच्या वेदना जवळनं बघितलेल्या असतात. पण आज आईला त्रास होताना बघितला आणि मी घाबरले रे. म्हणजे निगरगट्ट झालेलं माझं मन सुद्धा हललं आतून. माझी ही अवस्था झाली होती. सामान्य पेशंट्सचं, त्यांच्या नातेवाईकांचं काय होत असेल? त्यातनं सौरभ नाही, बाबा घाबरलेले. आणि अपेंडिसायटिस असेल असं फक्त मला वाटत होतं. काही आणखीन गंभीर निघालं असतं तर? सगळ्यात आधी मला तुझी आठवण आली, मग तुला फोन केला. पण मग तो आदिराज कसा काय आला इथे, ते माझ्या आधी? मी निघत होते ना हॉस्पिटलमध्ये यायला, तेव्हा नेमका त्याचा फोन आला. मला आठवतही नाही आता की मी त्यांना नक्की काय सांगितलं, पण मी त्याला हे सगळं सांगितलं. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर लिटरली तुला सांगते, पुढच्या 5 ते 10 मिनिटात तो इकडे आलेला होता. म्हणजे तू न बोलवता तो इथे आला? हो. का?